हाय एव्हरीवन. सो आज आम्ही जात आहे नाशिकसाठी. नाशिक दौरा आम्ही नाशिक एक्सप्लोअर करणार आहे. सो स्टे ट्यून अँड जस्ट वॉच. सो आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये. हॉटेल पंचवटी हे मेन सिटीमध्ये हॉटेल आहे. मेन रूमचा एंट्रान्स आहे आणि या साईडला एक्झिट आहे, इमर्जन्सी एक्झिट. आणि या हॉटेल आपला रूमचं मेन एंट्री आहे. सो इथे फर्स्ट आहे वॉशरूम, देन आहे बेसिंग आणि हा आहे मी. सो आणि हा आहे पुढे आमचा बेडरूम. बेड आहे आणि ते आम्हाला बसायला स्मॉल डायनिंग वगैरे दिलेलं आहे. आणि समोर आहे ती कबट आहे आणि हे आहे टी व्ही. आणि ते आम्ही आहे फॉर नेक्स्ट 2 days. सो जस्ट आम्ही आता फ्रेश झालो आहे आणि थोडं रेस्ट करत आहोत. ओके, बिकॉज मी खूप थकलो आहोत. मॉर्निंगला निघालो आहे, आता जस्ट 2ला पोचलो मी इथे. सो आता दुपारचे 3 वाजले आहे. आम्ही निघालो आहे सुला वाईन यार्डसाठी आणि जस्ट आम्ही पोचलो आहोत इथे. सो आहे मेन एंट्रान्स सुला वाईन यार्डचा. आम्ही आतमध्ये नाही गेलो, बट आम्ही त्यांच्या फार्ममध्ये फोटो क्लिक केले. ओपन फार्म आहे, फोटो खूप छान येत होते तिथे. आम्ही फक्त फोटो क्लिक केले त्या डेजला आणि ऑलरेडी लेट झाल्यामुळे आम्ही आतमध्ये नाही गेलो, बिकॉज अलाव नव्हतं 4-5 नंतर. सो आम्ही नंतर रिटर्न गेलो, नेक्स्ट डेला आलो परत. नंतर आम्ही ते सुलाच्या समोर साधना चुलीवरची मिसळ आहे तिथे आलो खायला. खूप प्रचंड भूक लागली होती. मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही पुढे सनसेट होता. सो आम्ही बघत निघालो तर आम्हाला नाशिक फेमस बॅकवॉटर दिसलं. सो आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो, सनसेट पाहिला आणि व्ह्यू पण खूप छान होता. बॅकवॉटर पाहून झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो. मग आम्हाला परत रस्त्यामध्ये झोंकर्स ॲडव्हेंचर पार्क दिसलं. नंतर आम्हाला जाताना महादेव आणि हनुमानजीचं मंदिर दिसलं. सो आम्ही तिथे पाया पडायला वगैरे गेलो. तिथे आम्ही बसलोही. आम्हाला तिथे नदी दिसली. नंतर कळालं की ती गोदावरी नदीचा उगम झालेला आहे तिथे आणि वरती खूप सारे पक्षी. सो नंतर आम्ही आलो आहे हॉटेल दिवट्या बुधल्यामध्ये. फेमस आहे नाशिकमध्ये. इथे नक्की विजिट करा. जे नॉनव्हेज खाणारे असतील, ज्यांना मटण आवडतं, स्पेशली ही मटण थाळी आहे आणि एकदम छान लागली. बट इथे वेटिंग असते, सो 1 तास आधी जावा. इथे तुम्हाला मस्त प्रकारचं जेवण भेटेल.